प्रत्येक वर्षी चांद्र वर्ष आणि सौर वर्षाच्या दिवसामध्ये 10 दिवसांचा फरक येत असतो आणि 3 वर्षांनी हा फरक 30 दिवसांचा होत असतो आणि त्यावेळेला एक अतिरिक्त महिना येतो. म्हणजे वर्षामध्ये 12 ऐवजी 13 महिने येतात. यंदा हा अतिरिक्त महिना म्हणजेच अधिक मास आलेला आहे. 17 मे पासून अधिक ज्येष्ठ महिन्याला सुरुवात होणार आहे. 17 मे 2026 ते 15 जून 2026 पर्यंत हा अधिक मास असणार आहे. याला आपण अधिकाचा महिना, धोंड्याचा महिना, मलमास, पुरुषोत्तम मास असे म्हणत असतो. हा महिना संपूर्णपणे श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. स्वतः श्रीहरी विष्णूंनी या महिन्याचे स्वामित्व स्वीकारलेले आहे. अधिक महिन्यामध्ये केलेल्या पूजेचे त्याचप्रमाणे उपासनेचे जास्तीत जास्त फळ प्राप्त होत असते. अधिक महिन्यामध्ये आपण दानधर्म सुद्धा करायचा आहे, कारण इतर वेळेला केलेल्या दानापेक्षा अधिक महिन्यामध्ये केलेल्या दानाचे 100 पटीने आपल्याला फळ प्राप्त होत असते. अधिक महिना हा 17 मे पासून सुरू होणार आहे आणि 17 मे ते 15 जून हा जो महिना आहे, तर यामध्ये आपल्याला काही शुभयोग सुद्धा आहेत. तर या शुभयोगावरती काही गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहेत. काही महत्त्वाच्या तिथी आहेत की ज्या आपल्याला चुकवायच्या नाहीत. तसेच आपल्याला या अधिक महिन्यामध्ये प्रत्येक दिवशी कशाचे दान करायचे आहे, तर हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अधिक महिना सुरू होतोय तो म्हणजे असणार आहे रविवार आणि अधिक महिन्याच्या सुरुवातीलाच आपल्याला संकल्प करायचा आहे, कारण संपूर्ण अधिक महिन्यामध्ये दररोज आपल्याला विष्णूंची पूजा करायची आहे. आता जरी आपल्याला जास्त काही करणे शक्य झालं नाही तरी सुद्धा अधिक महिन्यामध्ये दररोज आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय हा जो मंत्र आहे, तर याचा 108 वेळेला जप करायचा आहे. म्हणजे 108 वेळेला आपल्याला विष्णूंचा रोज हा मंत्र म्हणायचा आहे. त्याचप्रमाणे विष्णू सहस्रनाम जे आहे तर त्याचं पठण करायचं आहे किंवा विष्णू सहस्रनाम आपल्याला ऐकायचं आहे. आणि याची सुरुवात आपल्याला करायची आहे 17 मे पासून, म्हणजे अधिक महिन्याच्या पहिल्या दिवसापासून. यानंतर लगेचच 19 मेला मंगळवारी विनायक चतुर्थी आहे. विनायक चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते आणि योगायोग असा आहे की ही विनायक चतुर्थी अधिक महिन्यामधली जी आहे तर ती मंगळवारी आलेली आहे. म्हणजे अंगारक योग जुळून येत आहे. ज्याप्रमाणे अंगारकी संकष्टी चतुर्थीला महत्त्व असते, तेवढेच महत्त्व हे अंगारकी विनायक चतुर्थीला सुद्धा आहे. त्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल, दुर्वा अर्पण करायचे आहेत. गुळ खोबऱ्याचा, मोदकाचा किंवा बुंदीच्या लाडूंचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे. शक्य झालं तर गणेश मंदिरामध्ये जाऊन आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि गणपती बाप्पांचं दर्शन करायचं आहे. या अंगारक योगावरती आपण जेवढी गणपती बाप्पांची पूजा करू तर तेवढे आपल्याला अधिकाचे फळ प्राप्त होणार आहे. गणपती बाप्पा आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाहीत. त्यामुळे जरी आपल्याला काहीही या दिवशी करणे शक्य झालं नाही तरी सुद्धा 21 दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत. मंदिरामध्ये जाणे शक्य झालं नाही तरी देवघरामध्ये जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे किंवा फोटो आहे तर त्याच्या समोर आपल्याला ह्या 21 दुर्वा अर्पण करायच्या आहेत. एवढं जरी आपण केलं तरी सुद्धा गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या जीवनातील अडचणी नष्ट होतील. तर असा हा योग जो आहे तर तो अधिक महिन्यामध्ये जुळून आलेला आहे आणि हा अंगारकी योग जो आहे तर तो आपल्याला अजिबात चुकवायचा नाही. यानंतर 21 मेला लगेचच बघा, 19 मे झालं की 21 मेला आहे गुरुपुष्यामृत योग. जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येते त्यावेळेला गुरुपुष्य योग तयार होतो. अत्यंत दुर्मिळ असा हा गुरुपुष्यामृत योग असतो. गुरुपुष्यामृत योगावरती जर आपण सोन्याची खरेदी केली तर ते सोने मोडण्याची कधीही वेळ येत नाही आणि अधिक महिन्यामध्ये आपण सोन्याची खरेदी करत असतो. त्याचप्रमाणे आपण या दिवशी चांदीची सुद्धा खरेदी करू शकतो, कारण अधिक महिना हा चांदी खरेदीसाठी शुभ मानला जातो. खास करून सौभाग्यवती महिला आपली जोडवी अधिक महिन्यामध्ये बदलत असतात आणि अधिक महिन्यामध्ये यंदा गुरुपुष्यामृत योग सुद्धा आलेला आहे. तर या गुरुपुष्यामृत योगावरती आपण आपली नवीन जोडवी जी आहेत तर ती करू शकतो. सोन्याची खरेदी जर करायची असेल तर या गुरुपुष्यामृत योगावरती ती नक्कीच करू शकतो. काही जमलं नाही तर या गुरुपुष्यामृत योगावरती आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची आहे. जास्तीत जास्त नामस्मरण करायचं आहे, पूजापाठ करायचा आहे. त्याचप्रमाणे या गुरुपुष्यामृत योगावरती आपण आपल्या कुलदेवीची तसेच अन्नपूर्णा देवीची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे. कारण गुरुपुष्यामृत योगावरती केलेलं जे काम आहे तर ते काम अक्षय राहते. म्हणजे त्याचे आपल्याला अक्षय फळ प्राप्त होत असते. त्याचे आपल्याला कित्येक पटीने जास्त पुण्य मिळते. म्हणून हा गुरुपुष्यामृत योगाचा जो दिवस आहे तर या दिवशी सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी करायच्या आहेत. त्यानंतर गुरुपुष्यामृत योग झाल्यानंतर 27 मेला कमला एकादशी आलेली आहे. अधिक महिना हा 3 वर्षातून एकदा येत असतो. त्यामुळे अधिक महिन्यामध्ये येणारी जी एकादशी आहे तिला सुद्धा खूप महत्त्व असते आणि ही जी कमला एकादशी आहे
तर एकादशीचा दिवस श्रीहरी विष्णूंना समर्पित असतो, त्यामुळे या दिवशी आपल्याला विष्णूंची पूजा करायची आहे. आपल्याकडे विष्णूंची मूर्ती जरी नसेल तरीसुद्धा आपल्याला बाळकृष्णांची किंवा प्रभू श्रीरामांची पूजा करायची आहे. आपण एकादशीचे व्रत उपवाससुद्धा करू शकतो. त्याचप्रमाणे काहीच जमलं नाही तर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त जप करायचा आहे. विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे किंवा आपल्याला ते ऐकायचं आहे. त्यामुळे कमला एकादशी जी आहे तर ती सुद्धा महत्त्वाची असणार आहे. त्यानंतर 31 मेला पौर्णिमा असणार आहे. अधिक महिन्याची जी पौर्णिमा आहे तर ती सुद्धा 3 वर्षातून ही अधिक मासाची पौर्णिमा येत असते. म्हणजे वर्षभरामध्ये 12 ऐवजी 13 पौर्णिमा अधिक महिना आल्यामुळे येत असतात. त्यामुळे अधिक महिन्याची जी पौर्णिमा आहे तर ही पौर्णिमा सुद्धा अत्यंत खास असते. आता ही जी पौर्णिमा आहे तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तर या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीची विधिवत पूजा करायची आहे. लक्ष्मी देवीची सुद्धा पूजा करायची आहे. पौर्णिमा जी आहे तर ती 30 मेला सकाळी 11:57 सुरू होणार आहे आणि 31 मेला दुपारी 2:14 संपणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार रविवारी 31 मेला ही पौर्णिमा असणार आहे. आता हा जो अधिक महिना आहे तर याला आपण पुरुषोत्तम मास म्हणत असतो आणि आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे शक्य असेल तर ते आपल्याला करायचं आहे आणि ते शक्य नसेल तर अंघोळीच्या पाण्यामध्ये 4 थेंब गंगाजल टाकून त्या पाण्याने स्नान करायचं आहे. तसेच ही पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे तुळशीजवळ आपल्याला सायंकाळच्या वेळेला एक तुपाचा दिवा लावायचा आहे. आपल्या मुख्य दरवाजामध्ये सुद्धा आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे. दिव्याची वात उत्तर दिशेला करायची आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला ह्या दिव्यामध्ये 2 फूल असलेल्या लवंगा आणि 2 हिरव्या वेलच्या टाकायच्या आहेत आणि 1 कापूर टाकायचा आहे. त्यामुळे ही जी अधिक महिन्याची पौर्णिमा आहे तर ती सुद्धा विशेष असणार आहे. ही तिथी जी आहे तर ती सुद्धा आपल्याला चुकवायची नाही. त्यानंतर 3 जूनला संकष्टी चतुर्थी असणार आहे. अधिक महिन्यातील ही संकष्टी चतुर्थी असणार आहे. या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे, बाप्पांची आराधना करायची आहे. यानंतर 11 जूनला आहे कमला एकादशी. पहिल्या कमला एकादशीला आपल्याला काही करणे जमले नाही तरी सुद्धा ही पुन्हा एकदा 11 जूनला जी अधिक महिन्यातील कमला एकादशी येणार आहे तर या दिवशी आपल्याला विष्णूंची विधिवत पूजा वगैरे करायची आहे. आपण या दिवशी गाईला घास देऊ शकतो. अधिक महिन्यामध्ये दीपदानाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे एकादशीच्या दिवशी आपण हे दीपदान करू शकतो. पहिल्या कमला एकादशीला किंवा दुसरी जी कमला एकादशी येणार आहे तर अशा ज्या 2 एकादशी अधिक महिन्यामध्ये येणार आहेत तर या दोन्हीही एकादशीला आपल्याला दीपदान करायचं आहे, म्हणजे दिव्याचं दान करायचं आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे, विष्णूच्या मंत्राचं पठण करायचं आहे. त्यानंतर शिवरात्री जी आहे तर ती सुद्धा 14 जूनला येणार आहे. अधिक महिना हा श्रीहरी विष्णूंना समर्पित असतो. शिवरात्री जी आहे तर ती महादेवांना समर्पित असते आणि अशी ही महादेवांची शिवरात्री ही विष्णूंच्या अधिक महिन्यामध्ये येत आहे. त्यामुळे हा सुद्धा एक अत्यंत चांगला दुर्मिळ योग जुळून आलेला आहे. त्यामुळे या शिवरात्रीच्या दिवशी आपल्याला शिवांची पूजा करायची आहे, म्हणजे रविवारी 14 जूनला आपल्याला शिवांची पूजा करायची आहे. त्यानंतर सोमवारी 15 जूनला अधिक महिना संपणार आहे आणि या दिवशी सोमवती अमावस्या असणार आहे. अधिक महिन्यामध्ये दानाला खूप महत्त्व आहे. आपण कशा कशाचे दान करू शकतो, तर अन्नदान, जलदान, वस्त्रदान, तांदूळ दान, त्यानंतर गव्हाचे दान, तुपाचे दान, साखर, गूळ, तेल, मीठ, दही, दूध, मध, फळे, भाज्या, सोने, चांदी, तांबे, जमीन, गोदान, छत्रीदान, चप्पलदान, आसनदान, पुस्तकदान, विद्यादान, दीपदान, धूप किंवा अगरबत्तीचं दान, औषध दान, सुवासिक वस्तूंचे दान, दक्षिणा दान, तर असे दान जे आहे तर ते आपण अधिक महिन्यामध्ये करू शकतो.